यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मानाच्या नंदीध्वजाचं पूजन आणि आरती करण्यात येत असून सारं वातावरण चैतन्यमय बनलं आहे। ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा अवघ्या काही दिवसावर आली असून त्यानिमित्तानं सोलापूर शहरात ठिकठिकाणी सराव नंदीध्वजाचं पूजन करण्यात येत आहे। शुक्रवारी बुधवार पेठ वडार गल्ली येथील चंद्रनील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या निवासस्थानी रांगोळीच्या पायघड्या घालून वाद्यांच्या निनादात 1 ते 5 नंदीध्वजांचं स्वागत करण्यात आलं। प्रारंभी नंदीध्वजांना हार आणि फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं। त्यानंतर महाआरती करून एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय चा जयघोष करीत स्वागत करण्यात आलं। यावेळी मंजुश्री बंदपट्टे, राजन बंदपट्टे, राधा बंदपट्टे, नीलादेवी बंदपट्टे, अनिता बंदपट्टे, वर्षा बंदपट्टे, नंदा कंदलगावकर, नीलम मुद्दे आणि समस्त बंदपट्टे परिवार मित्रपरिवार तसंच वडार समाज पंच कमिटीसह वडार समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा ही दिवाळीपेक्षा कमी नसून सोलापूरवासियांना सुखसमृद्धी लाभावी असे साकडे सिद्धरामेश्वराच्या चरणी सुशील बंदपट्टे यांनी घातली आहे। सिद्धरामेश्वरांची जत्रा ही सोलापूरकरांसाठी दिवाळीपेक्षा काय कमी नाही आणि सोलापूर सिद्धरामेश्वरांची जत्रा मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावनाने साजरी करत असते आणि दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्याचमुळे आम्ही यंदाच्या वर्षी घरी 5ही मानाच्या काट्या 1 क्रमांक ते 5 क्रमांकाच्या घेऊन त्यांची पूजा केली आणि जो योग आम्हाला मिळाला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद आणि तमाम सोलापूरकरांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या आणि सिद्धरामेश्वरांच्या जत्रेचे खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।